हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे। सगळीकडे भूस्खलन आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मान्सून दाखल झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 380 जणांचा पावसामुळे मृत्यू झालाय आणि अजूनही 40 जण बेपत्ता आहेत। हिमाचलला पावसामुळे तब्बल 4306 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय। इथे जवळपास 577 रस्ते बंद झाले असून यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्गांचाही समावेश आहे। भूस्खलन आणि पूर परिस्थितीमुळे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे। 812 वीज ट्रान्सफॉर्मर निकामी झालेत, 369 पाणीपुरवठा योजना बाधित झाल्यात आणि या पावसाचा सगळ्यात जास्त फटका हा कुलू जिल्ह्याला बसला असून 213 रस्ते तिथे बंद झालेत। रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। मात्र हवामान विभागानं चंबा, कांगडा आणि मंडी जिल्ह्यामध्ये आणखी पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केले। मात्र निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं देखील आवाहन केलंय।